नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग 23. हातातल्या डायरीत रेखा एकाग्र होऊन गेली होती. शेवटी तिला पान अगदी जवळ धरावे लागले होते. उन्हाळ्यातल्या लवकर झाकोळून येणाऱ्या संध्याकाळकडे तिचे लक्षच नव्हते. आता तिच्या निर्जीव झालेल्या हातातून डायरी खाली पडली व तिचे लक्ष खिडकीबाहेर गेले. उन्हे केव्हाच उतरली होती. खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा निस्तेज दिसत होता. खोलीच्या कोपऱ्यात सावल्या जायला लागल्या होत्या व एकाकी तिला वाड्याची भीती वाटायला लागली. इथले आयुष्य बाहेरून दिसत होते तितके साधे सोपे नव्हते. तो वरचा केवळ एक तवंग होता. ती केवळ झिलई होती. त्यामागे आत काहीतरी जहरी होते. अंधारातून एकाकी संचारणारी ही शक्ती दुष्ट जीवघेणी होती. एखाद्या चिकट पदार्थासारखा हा विचार तिच्या मनावर पसरत होता. कितीही प्रयत्न केला तरी तो दूर होत नव्हता. वाड्यातला कण आणि कण या अर्वाच्य भीतीने भरलेला होता. कोणीतरी काहीतरी तिच्यावर टपले होते. ती एकटी सापडली की झेप टाकायला. तिचे अंग एकदम शहारून उठले. ती घाईघाईने कॉटवरून खाली उतरली. खोलीतला दिवा लावला. त्यावेळी पुरत्या सावल्या मागे हटल्या, पण खिडकीचा चौकोन आणखीन गडद झाला होता. बाहेर अंधारी संध्याकाळ होती. हिवाळी वारा होता. वटलेली झाडेही होती आणि ती पडळ होती. तेथे रात्रीचे विवळणारे काहीतरी होते. आतापर्यंत आलेली एक अस्पष्ट किंचाळी तिने कशी तरी आवरली. तिला एकटे राहणे अशक्य झाले होते. तिला कोणाचीही सोबत हवी होती. ती तशीच खोली बाहेर पडली, पण वरच्या सगळ्या खोल्या रिकाम्या होत्या. दिवाणखान्यातही कोणी नव्हते. एकापुढे एक पसरत जाणाऱ्या या मोकळ्या प्रशस्त दालनांची तिला भीती वाटायला लागली. कोणीच कसे दिसत नव्हते. सगळी गेली होती तरी कोठे? धाड जिना उतरून ती खाली आली. मागच्या ओसरीवर नंदन व पाटील बोलत उभे होते. रेखा धावत तेथे जाऊन पोहोचली व तिने एकदम नंदनचा हात धरला. तिचा पांढरा फटक चेहरा, कावरी बावरी नजर, जोराने होणारा श्वास पाहून नंदन एकदम म्हणाला, रेखा काय झालं ग? एवढी कशाला घाबरली आहेस? आपल्या कल्पनांची तिला आता शरम वाटली. तिने ओशाळून मान खाली घातली, पण ती स्वतःला फसवू शकत नव्हती. मनावरचे भीतीचे पटल असेच होते. काही न बोलता तिने नुसती मान हलवली व त्याच्या शेजारी उभी राहिली. रेखाबाई, तुम्ही भैयासाहेबांची डायरी वाचलीत? हो, ती अडखळत म्हणाली. त्यानेच मला समजलं, पाटील म्हणाले. त्यांना काहीतरी फार विचित्र अनुभव आला होता. खरा तुमच्या मनावर परिणाम होणे अगदी सहज शक्य आहे. मी सुद्धा ते वाचले आहे. आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?
पाहूया, ते संतपणे म्हणाले. नंदन, तुम्ही वाचलं? हो रेखा, मीही वाचलं आहे. मग मग तेथे खरोखरच काहीतरी? आता नको, आता काही नको त्याबद्दल. रेखा, पाटील त्याच्या शोधात आहेत. आता एक शब्दही नको. ती त्या दोघांकडे आळीपाळीने पाहत राहिली. ठीक आहे देशपांडे, मी उद्या सकाळी येतो. बरं आहे रेखाबाई. दोघांचा निरोप घेऊन पाटील निघून गेले. 6:30 वाजायचे होते तरीही चांगलाच अंधार पडला होता. दोघेजण आत आले व वरांड्यातील खुर्चीवर टेकले. नंदन, पाटील इतका वेळ तुमच्याशी काय बोलत होते? माझ्याशी बोलत नव्हते. त्यांचे सारखे रिपोर्ट येत होते. ते आपल्या कामात दंग होते. म्हणून मी नुसता शेजारी बसलो होतो. आणि हो रेखा, PM चा रिपोर्ट आलाय बरं का? भैयासाहेब. काय? अवघडलेल्या आवाजात रेखाने विचारले. गळा आवळला गेल्याने त्यांचा मृत्यू आला. ओ. 1 मिनिटभर कोणी काहीच बोलले नाही. रेखाताई, त्यांच्या मागून बाईचा आवाज आला. माईसाहेबांनी कॉफी मागवली आहे, तर तुमच्यासाठी 2 कप टाकू का हो? हो हो टाका. रेखा बोलायच्या आधीच नंदन म्हणाला. रेखाताई, तुमच्याशी बोलायची मला संधीच मिळाली नाही. बाई तेथेच घुटमळत म्हणाली. भैयासाहेबांचं, त्यांचं फार वाईट झालं. भैयासाहेब अगदी देवमाणूस होते. मलाही फार वाईट वाटलं. ती आपल्या परीने रेखाला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करत होती. बाई, तुम्ही येथे जवळजवळ 4 महिने आहात नाही का? नंदन, 4 का 6 महिने उलटले की. तुमच्या कानावर काही आलं असेलच. नाही बाई, मला कोण काय सांगणार? असं कसं होईल? पहाटेला माळ्याचा, रखवालदाराचा, तुमचा चहाचा पहिला हप्ता होत असतो. तेव्हा काही ना काही विषय निघत असणारच. रेखाकडे बाईने चोरट्या नजरेने पाहिले, पण रेखा गप्पच होती. लोक काय वाटेल ते बोलतात. आपण आपलं काम करायचं. या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. ती साळसूदपणे म्हणाली. नंदनच्या एकटक नजरेखाली ती जराशी अस्वस्थ झाली. वर मान करून न पाहता ती म्हणाली. हरबा माळ्याला 3-4 वेळा दिसलं असं तो म्हणतो. रखवालदारही तसंच म्हणतो. पण मला माहीत आहे की तो रात्रभर देवडीत झोपा काढत असतो. काय दिसलं हरबाला? अगदी पहिल्यांदा त्याला रात्रीचा आवाज ऐकू आला. तेव्हा तो म्हणतो की काही विचार न करता तो तडक पडळीत गेला. तेथे ते होते. नंदन गप्प बसला. रेखाची नाडी जवळजवळ बंद पडायला लागली होती. तो म्हणतो की जमिनीवर कोणीतरी गडाबडा लोळत होतं. कोणीतरी खूप लांबलचक शरीराचं सगळं अंग गवतात गुरफटल्यासारखं वाटत होतं. तीही आता हलक्या आवाजात बोलत होती. हरबा म्हणतो की त्यानं पुढे जाऊन पाहिलं. पण मला नाही वाटत त्याची इतकी छाती झाली असेल. पुन्हा एकदा जेव्हा आवाज आला तेव्हा तो इतका पुढे गेला नाही.
लांबूनच पाहत राहिला. तो म्हणतो की गवताच्या उंच जोडीसारखं काहीतरी पडळीतून बाहेर आलं आणि विवळत विवळत दारासमोर हातवारे करीत नाचत होतं. रेखाला झोप लागेपर्यंत नंदन खोलीतच खुर्चीवर बसला होता व मग तो शेजारच्या खोलीत गेला. मधले दार रात्रभर उघडेच ठेवले होते. पहाट झाली तेव्हा त्याला सुटल्यासारखे वाटले. 7ला ते हॉलमध्ये चहासाठी बसले होते. माई तेवढ्याच रेखाला दिसल्या नाहीत. त्यांनी जणू काही स्वतःला आपल्या खोलीत कोंडूनच घेतले होते. त्या काय विचार करीत असतील याची रेखाला कल्पनाही नव्हती. डॉक्टर अगस्तीनच्या गाडीचा हॉर्न खाली वाजला. भैयासाहेब गेल्यापासून ते रोज सकाळी माईंना तपासून जात असत. आताही ते सरळ माईंच्या खोलीत गेले व मग 15-20 मिनिटांनी हॉलमध्ये आले. इन्स्पेक्टर पाटीलही आल्याची वर्दी गड्याने दिली व तेही हॉलमध्ये आले. नंदन म्हणाला, रेखा, मी काल पाटील साहेबांना तुझ्या संबंधी विचारले होते. माझ्या संबंधी? काय? तुला येथून लवकरात लवकर केव्हा निघता येईल ते पाहतो. पण मी येथे नको का राहिला? रेखा आश्चर्याने म्हणाली. मी काल तुझी अवस्था पाहिली व मी तुला येथे एकटीला ठेवायला तयार नाही. नंदन ठामपणे म्हणाला. आजचे क्रियाकर्म झाले की उद्या तुला घेऊन जाणार आहे व 10व्याला 11व्याला परत घेऊन येईल. काय पाटील? रेखाबाईचा प्रत्यक्ष संबंध कशाशीच नाही. मला वाटते ते शक्य होईल. कालच्या प्रश्नोत्तरावरून मी त्यांचा जबाब घेतला आहे. त्यावर त्यांची सही झाली की त्यांचे इथे काम नाही. वेल, थँक्यू इन्स्पेक्टर. तर मग आपण असं करू. त्यांचे वाक्य अर्धवटच राहिले. गडी निरोप घेऊन आला की खाली देशपांडे साहेबांची तार आली आहे. तार माझी? स्वतःशी पुटपुटत नंदन खाली गेला व जरा वेळाने हातात फोडलेला लाल लखोटा घेऊन आला. येथून पहिली गाडी केव्हा आहे? घरची तार आली आहे. युअर प्रेझेन्स इसेन्शियल. स्टार्ट इमिजिएटली. नलिनी. काही खुलासा नाही, काही नाही. त्याने तार रेखाच्या हाती दिली. तिने ती वाचली व शेजारच्या टेबलावर ठेवली. 35 मिनिटांनी गाडी होती. नंदन सामान आवरायला उठला. रेखाला आता नेता येत नाही. नाही का? नाही, त्यांना आजचा दिवस तरी थांबायला हवं. डॉक्टर, नंदन अगस्तीकडे वळून म्हणाला, रेखाकडे जरा लक्ष द्याल का? आजच्या दिवस या सगळ्या प्रकाराने ती पार अपसेट झाली आहे. अर्थात, अगस्ती मान हलवत म्हणाले. देशपांडे, तुम्ही काही काळजी करू नका. इतके दिवस नाही का ती येथेच राहिली? स्वतःशी चरफडत नंदन त्याच्या खोलीकडे गेला. पुढची 10-15 मिनिटे इतकी धावपळीची गेली की रेखाला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. पण स्टेशनमधून गाडी सुटली. नंदन खिडकीतून फडकवीत असलेला निळा रुमाल शेवटी दिसेनासा झाला. तेव्हा कुठे ती एकदम भानावर आली व तिला स्वतःचा विचार सुचला. नंदन गेला होता व ती एकटी
अगदी एकटी होती. उद्या सकाळी कितीही तीही याच गाडीने शिवदुर्ग सोडणार होती. पण तोपर्यंत दिवसाचे सगळे तास आणि रात्र वाड्यात ती परत आली तेव्हा तिचे मन उदास झाले होते. शिवदुर्गला जोडणारा एकच एक दुवा नाहीसा झाला होता. तेव्हापासूनच तिला गावाबद्दल परकेपणा वाटायला लागला होता. ती हॉलमध्ये आली व दारातच थबकली. डॉक्टर अगस्ती होते तेथेच बसलेले होते. या रेखाताई या, ते किंचित सावरून बसत म्हणाले व त्यांनी हातात घेतलेला तारेचा लाल लिफाफा शेजारी ठेवला. इन्स्पेक्टर साहेब एवढ्यात येतीलच. तुम्ही जरा वेळ येथेच बोलत बसलो होतो. इच्छा नसतानाही रेखा खुर्चीत बसली. या माणसाबद्दल तिला प्रथमपासूनच एवढा अविश्वास का वाटत होता हे काही तिला कळत नव्हते. भैयासाहेबांचे त्यांच्याबद्दल चांगले मत झाले होते. नंदन व पाटीलही त्यांच्याशी आदराने वागत होते. मग तिच्या मनात हा कसला अडसर होता? नंदनला जावे लागले याचे मला वाईट वाटते, अगस्ती म्हणाले. त्यांची भावना प्रामाणिक होती की त्यात समाधानाची बारीकशी झाक होती? ती काहीच बोलली नाही. आता तुम्ही परत शिवदुर्गला येणार नाही? आता काय कारण आहे यायचं? येथे तुमचं घरदार आहे, प्रॉपर्टी आहे. माई राहतील की इथं? माई? हो माई, ते जवळजवळ स्वगतच म्हणाले. आणि माझं काम यापुढे नंदनच पाहतील. तेही आहेच. भैयासाहेब असते तर? कशाला त्यांचं नाव घेता? रेखा रागाने म्हणाली. ते होते तोवर सगळ्यांनी त्यांचा अपमान केला. आता आठवणी काढून काय उपयोग? रेखाबाई, माझा सल्ला त्यांनी ऐकला असता तर हे झालं नसतं. तुमचा सल्ला? तुम्हाला त्यांनी विचारलं होतं? होय, व मी त्यांना सांगितलं की या भानगडीत पडू नका. जसं काही ते ऐकणारच होते. त्यांनी नेमके विरुद्ध केले. त्यांनी जायला नको होते. त्यांच्या आवाजाने जरा चकित होऊन रेखा म्हणाली. डॉक्टर, एखाद्याला वाटेल की तुमचा या गोष्टीवर विश्वासच आहे, आणि का नसावा? त्यांच्या या आकस्मिक प्रश्नाला तिच्या जवळ उत्तर नव्हते. रेखाबाई, अगस्ती संथ एकसूर आवाजात बोलू लागले. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांची आपल्याला काहीही माहिती नाही. 200 वर्षापूर्वी येथे काय घडले कोणास माहीत. तेरवा रात्री इथे काय झाले हे तरी कोणास माहीत आहे. अमुक एक होणारच नाही असे आपण कसे म्हणू शकतो? आपला विश्वास अगर अविश्वास यावर सृष्टी आधारलेली आहे का? रेखाला वाटायला लागले की संभाषणाचा ओघ चुकीच्या दिशेने वळला आहे. वास्तविक अगस्तीने आपल्याला धीर द्यायला हवा होता, पण ते तर आपल्याला मनातली भीती वाढवत आहेत. पण तिला विचारायला वेळ मिळत नव्हता. त्यांचा एका सुरातला संत, आकर्षक, मनावर भुरळ घालणारा आवाज येतच होता. मांजर डोळे मिटून दूध पिते, पण पाठीतला सोटा काही त्याने चुकत नाही. काही काही वेळा माणूस स्वतःची अशीच फसवणूक करून घेतो, पण
निसर्गावर मर्यादा घालायला त्याला काय अधिकार आहे? तिचा मेंदू थकल्यासारखा झाला होता. त्यांच्या शब्दांचा अर्थ लावणे क्षणाक्षणाला कठीण होत चालले होते. तिने डोळे मिटले व मान आराम खुर्चीत मागे टेकली. सारे काही विसरून समाधानाचा एक सुस्कारा सोडला. पण माणूस हा सृष्टी रचनेचा तसा लहानसाच भाग. अगस्ती बोलत होते. एक लहानसाच व तोही अगदी शुद्ध भाग आहे. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.